तू मला सांगणार का काय करायचं काय नाही ते? काय चुकीचं आहे ते सांगतो हाय म्या. मोठ्यांशी कसं बोलायचं ते समजत नाही तुला, आणि तू सांगणार तू बराबर. आवा म्या काय म्हणली? म्हणा की तुम्ही काय म्हणलं नाही याची कड घेतली नाही असं होईल का? तसं नाही, या इशावर आपण नंतर त्याला बोलत नाही चालणार का? त्याचं अजून कुठे जायचं ठरलं नाही का? ते ठरलं का मग बोलू, म्हणजे याला जाता येईल. होय ना? तुमचं बी डोसकं गरम हाय आणि त्याचं बी, म्हणून म्हणलं म्या. कड घ्यायची बंद कर, भल्यासाठीच सांगतो. हाय माझं भलं कशात आहे ते मला चांगलंच ठाव आहे. काय ठाव आहे रे तुला? अरे समजा गावाला समजतंय काय करायला पाहिजे ते. त्यांच्या बाच खात नाही मी त्यांचं ऐकाया. अरे पण हिथं माझ्या घरात खातो का नाही ते बी नाही. गुंडू, कामात आहेस का? जरा बोलायचं होतं. नाही, किरकोळ काम आहे, करेन नंतर. मी काय म्हणते, तू तुझ्या आप्पांसोबत पटवून का घेत नाहीस? अय्यो तसं काही नाही अव्वा. मला जे पटत नाही त्याला मी विरोध करतो. त्यांना ते आवडत नाही आणि तुलाही आवडत नाही. आता आम्हाला न आवडण्यामागे काहीतरी कारण असेल ना? उगाच आम्ही तुला चूक म्हणू का? अय्यो मग मला काय वाटतं त्याचं काय? तुम्ही उगीच दुसऱ्यांना त्रास होईल असं वागता. मला ते आवडत नाही. त्रास होईल असे वागत नाही. बऱ्याच वेळा गरजेचं असतं म्हणून भाग घेतो आम्ही, नाही तर आम्हाला काय गरज? अय्यो मग बाळूच्या आयुष्यात काय चालू आहे याच्याशी अप्पांना काय घेणं देणं? आणि तूही साथ देतेस त्यांना. काय गरज आहे काय या सगळ्याची? गुंडू, काही समजत नाही तुला. झालं, हे जर मत आहे तर मग बोलू ना काय उपयोग? आधीच त्याला धाकात ठेवायला पाहिजे होते. अय्यो माझे चुकले. डोक्यावर बसवून ठेवले त्याला मी. अय्यो त्याचेच परिणाम. किंमत दिली त्याला. हेनरी, काय झाले? असे एकटेच काय बडबडत आहात? यो वैजंता, मी आता मयप्पाकडे जाऊन आलो. बाळूचं काय करायचं याची चर्चा करत होतो. तात्या सगळ्यांसमोर माझ्या विरोधात बोलला. अय्यो एवढी हिंमत वाढली. मग तुम्ही काही बोलला नाहीत का त्याला? अय्यो वैजंता, काय बोलणार? अय्यो बाळूच्या विषयावर चर्चा करायची की तात्यावर बोलत बसू? अय्यो बाळूचा काय विषय होता? अय्यो मी सांगितलं की बाळूने त्याच्या घरची जबाबदारी घ्यायला पाहिजे म्हणून, त्याने तिकडे जायला पाहिजे म्हणून. अय्यो अय्यो मग काय ठरलं? अय्यो काही नाही, सगळा घोळ घालून ठेवला त्या तात्याने. हेनरी, गावकरांच्या मनात आपल्याबद्दल कोणी भरवलं नसेल ना? अय्यो माहित नाही, पण बाळू जर आता गावात राहिला तर ह्या गावात ह्या पंथाला किंमत राहणार नाही. आधी त्या बाळूला गावाबाहेर काढायचं, मग तात्याकडे बघू. अय्यो त्या दोन्ही गोष्टींची काही एक गरज नाही म्हणतो मी. आणि तात्याचं म्हणाल तर तो मूर्ख आहे, आणि बाळूचं काय करायचं ते त्याच्या घरचे बघतील. ए गुंडू, तू त्या बाळू सारखं बोलू नको. अय्यो अप्पा तसं नाही, काळ बदलला आहे. काळानुसार बदलायला हवं. पूर्वी सगळे निर्णय एकाच्या मतानं किंवा तोंडी होत असत, पण आता सगळं बदललं आहे. कायदा आला आहे म्हणून